आता आपण आपल्या स्टेच्या दिशेने निघालो आहोत आणि पुढे आल्यानंतर मुख्य धबधब्याकडनं भरपूरच धुकं आहे. समोरची गाडी पण दिसत नाही. हा आहे प्रशस्त हॉल. कसं वाटलं? हा पूर्ण प्रशस्त हॉल विथ टीव्ही. पिंजरो हाडूक होता ना कुर्लेचं. हे असतले ना ते काय बाळ्या पाटीचे. खय गेलो थंय आमका कुर्ले वयच. हा स्वित्झर्लंडची तिकीट काढणार होतो मी, आता कॅन्सल केलं. अजिराज कसं वाटलं? कसं वाटलं? एक्सपिरियन्स कसा होता तुझा? खूप चांगला. एन्जॉय केलं? अजून करणार आहेस? तर मस्त थंडगार बाहेर पाऊस आणि गरमागरम कबाब. नमस्कार मित्रांनो, मी लकी कांबळी स्वागत करतो तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सगळ्यांनाच थंबनेलवरनं आणि टायटलवरनं कळतं की हा व्हिडिओचा विषय काय आहे. तर हो, आज आपण चाललो होते आंबोलीला आणि आंबोलीला जाऊन आपण एका होमस्टेमध्ये जाणार आहोत. आंबोली पर्यटनाची जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. पावसाला सुरुवात झाली की वर्षा पर्यटनाला सुरुवात होते आणि पर्यटकांचा ओघ वर्षा पर्यटनासाठी सिंधुदुर्गामध्ये असतोच, पण जर तुम्ही 70-80% बघाल तर हा ओघ आंबोलीकडे जास्त असतो. तर आज आपण आंबोलीमध्ये जाणार आहोत आणि या वर्षा पर्यटनाचा आनंद लुटणार आहोत. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपल्यावर अमोल काय काय केलंय आरुश्रीने? चप्पल घेतलं काही काहीत घेऊन येईल आणि येऊन बघता तर एकच आई ग, एकाच वयाची 2 चप्पल घेऊन आली आरुश्री. आरुश्री युट्यूब चॅनलचं नाव काय तुझ्या? आरुश्री सावंत. नक्की सबस्क्राईब करा. लकीदारांचे जे सबस्क्रायबर असतात ते सगळ्यांनी लगेच करा. द ग्रेट मंदार शेट्टे आणि मयुरी शेट्टे, अधिराज, अंकिता. तर आपण सगळेजण चाललो आहोत ते आंबोलीला. चला गाडीत सामान टाकूया. फटाफट गाडीत सामान टाकून घ्या. बॅग मागेच राहू दे ना. ही वाली हा, सगळं मागे टाका. एक काम कर, नाहीतर हे बंद कर आणि मग वरनं टाक. ओके, तर आपलं बुकिंग आहे आज नेचर विला. ओके, नेचर विला. चलो निघायचा. लेट्स गो. भूक लागली. चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती माते की जय. श्री गुरुदेव दत्त. तर आता घाटाला सुरुवात झालेली आहे आणि सुंदर वातावरण आहे, मस्त. पाऊस तर वर कायम आंबोलीत. हे बघा, रेन फॉरेस्ट आजूबाजूला. वाजले आहेत आता 3. माकड डेंजर आहे, माकड डेंजर. गाडी पार्क आपण तिथे केली आहे जरा लांब. कसं वाटतंय? तर तुम्ही जेव्हा मेन धबधब्याकडे येता तर इथे त्यांचा पार्किंग लॉट आहे, इथे पार्क करू शकता किंवा मग तुम्हाला जागा बघून पार्क करा गाड्या, पण सेफ लावा गाड्या.
आज शुक्रवार आहे, तेवढी गर्दी नाही, पण शनिवार रविवार जबरदस्त गर्दी असते. आणि इथे बघा, इथे ही सगळी दुकानं आहेत. धुक्यामुळे जास्त दिसत नाहीये ही दुकानं. आम्ही आलो आणि पाऊस आला. आम्ही इथे आडोशाला थांबलो. इथे सगळं तुम्हाला भजी, वडापाव, बिस्किट, चहा आणि इथे भुट्टा. मस्त गरमागरम भुट्टा. काय कशाला? बोर्ड बनवायला. हे तू खाणार आहेस? आलोय आपण पावसाळी सहलाची मजा घ्यायला, पण पाऊस एवढा थंड आहे की भिजावं असं पण नाही वाटत आहे. तर इथे गर्दी असते, ट्रॅफिक असतं, तर रस्ता क्रॉस करताना आजूबाजूला धावताना पळताना थोडं लक्ष द्या. अपघात होण्याची शक्यता जास्त असते. आणि इथून हा एक्झिट पॉइंट आहे यांचा. आता इकडच्या ग्रामपंचायतीने किंवा वनविभाग सावंतवाडी, आय थिंक वनविभाग सावंतवाडी वन परिक्षेत्र आंबोली यांनी 20 रुपये शुल्क ठेवलेलं आहे इकडे जायला. जी गोष्ट चांगली आहे. इकडे जे होणारं मेंटेनन्स असतं त्या सगळ्या गोष्टी याच्यातनं होऊ शकतात. आधी हा फ्री होता, आता इथे 20 रुपये शुल्क ठेवलं त्यांनी. बघा असा हा धबधबा आहे. हा बघा, हा असा मुख्य धबधबा आहे. जबरदस्त असा वर्ण कोसळणारा हा मुख्य धबधबा आंबोलीचा. आणि बघा इकडे त्याचं काउंटर आहे. इथे 20 रुपये प्रवेश शुल्क घेतलं जातं. तर इथे पुढे चेंजिंग रूम देखील आहे या बाजूला. इथे तुम्ही कपडे, भिजलेले कपडे चेंज करू शकता. ती व्यवस्था देखील आहे. पुढे वॉशरूम देखील आहे स्वच्छ. आणि असा हा आंबोलीचा धबधबा. आता पाऊस गेल्यावर आपले सगळे बाकीचे मेंबर आले. हे आत्रा व्हाईट लाईनच्या आत्रा. मंदार शेट्टे आलाय. अरे मंदार शेट्टे, वाजव वाजव. हे कॉपीराईट येईल, कॉपीराईट. हे तुमच्याकडे गाणी नाही आहेत. आंबोलीत या, मजा करा आणि या नियमांचं पालन करा, नाहीतर तुम्हाला अशा प्रकारे उपद्रव शुल्क लागेल. हे चला आता जाऊया ना. स्टे मुख्य रस्त्यापासून आता आपण म्हणजे बाजारपेठ सोडली आणि पुढे थोडं आलो 501 मीटर. आणि मग पुढे आपण लेफ्ट मारला, बरोबर ना? आणि त्या लेफ्ट पासून आता आपल्याला किती आतमध्ये जायचं? 2 किलोमीटर आतमध्ये जायचं. आणि बऱ्यापैकी चांगला रस्ता आहे, पण सगळीकडे आहे ते धुकं धुकं धुकं. नेचर विला आमच्या लोकेशन वरती नेचर विला. तर असा हा बाहेरचा पूर्ण परिसर आहे. जवळजवळ 1 एकरपेक्षा जास्त परिसर आहे. इथे लागवड देखील केली आहे. नंतर आपण बाहेर जाऊ, कारण बाहेर भरपूर पाऊस पडतोय. आणि आता आपण घरात आतमध्ये जाऊया. हा आहे प्रशस्त हॉल. कसं वाटलं? हा पूर्ण प्रशस्त हॉल विथ टीव्ही. देन आता आपण जाऊया समोरच्या बेडरूममध्ये. सो इथे हा प्रशस्त बेडरूम, किंग साईज एकदम, विथ किंग साईज बेड.
आणि ह्याला आहे अटॅच बाथ विथ बाथ टब. नाईस. असा हा मोठा इथे तुम्हाला कबड देखील दिलाय. आणि अधिराजने आपली जागा ठरवली आहे जस्ट बिकॉज ऑफ बाथ टब. आणि बघा इथून तुम्हाला डायरेक्ट बाहेरचा एक्सेस पण नाही. बघा इथून बाहेर आला की तुम्हाला ही प्रायव्हेट बाल्कनी मिळते. आणि मागे अगदी जंगलच आहे पूर्ण, व्यवस्थित फेन्सिंग केलेली आहे त्याला. आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त छान हिरवागार. देन आपण जाऊया बेडरूम नंबर 2 मध्ये. दिस इज बेडरूम नंबर 2. तिन्ही बेडरूम मधला पैकी स्मॉल साईज आहे, पण इथे 2 जण आणि खाली जर पकडलं तर 3 जण आरामात अकोमोडेट होतील. आणि इथे त्याला विंडो देखील दिली आहे या बाजू. ओके, आता जाऊया आपण बेडरूम नंबर 3, पण त्याच्या अगोदर आपण याचा कॉमन वॉशरूम बघूया. बघा हा त्याचा कॉमन वॉशरूम, स्वच्छ आणि प्रशस्त. देन हा आहे बेडरूम नंबर 3. सुंदर. इथे देखील कबड आणि दिलेलं आहे. वायफाय सर्व्हिस आहे इकडे म्हणजे BSNL फुल नेटवर्क आहे. जिओ पण आहे. याला पण इथे कॉमन नाही आहे, ही प्रायव्हेट गॅलरी आहे. इथून बाहेरचा एक्सेस मिळतो तुम्हाला. तर असा हा पूर्ण विला आहे 3 BHKचा. कसा वाटला अमोल? एक नंबर. मंदार निवांत. तुम्ही रिकमेंड करू शकता मित्रांना, कुठल्याही फॅमिलीला. काय म्हणतो? मोठा ग्रुप असेल, मोठी फॅमिली असेल तर नक्की तिथे या. येस, नक्कीच नक्कीच. चला वर बघूया. हॅलो, मी काय घाबरलो. वर पाणी साचलंय, खूप जाईल खाली. वाव, नाईस, क्लास. अमोल, अमोल, एक नंबर है यार, एक नंबर. क्लास. सुंदर परिसर आहे आजूबाजूचा. तर कधीही जे प्रोफेशनल लोक असतात ना, जे टुरिझममध्ये येतात, तर त्या बऱ्याचशा सर्व्हिसेस आपल्याला चांगल्या देतात. जसं की स्वच्छ टॉवेल, स्वच्छ बेड. त्याच्यानंतर हे काय आहे, वाटिका शॅम्पू. ओके. देन छोटा मेडिमिक्स साबण. सर्व्हिसेस. हा झोपणारे पण तेवढे स्वच्छ. आम्ही काय ठरवलंय की घडी मोडायची नाही, तेवढं चांगलं केलंय त्यांनी. अच्छा, मी मोडली म्हणजे मी स्वच्छ नाही. कपाट पण आहे बघ. किमती वस्तू तुम्ही इथे ठेवून जाऊ शकता. येस. लाईट गेली आहे, लाईट अजून आलेली नाही आहे. सो इन्व्हर्टर आहे, म्हणजे इन्व्हर्टर आहे. तर गरमागरम चहा आली आहे. आणि इथे दादा आहेत. नमस्कार. तुम्ही याच गावातले? हो, मी इकडे सगळं जेवणाचं आणि इकडचं मेंटेनन्स तुम्ही बघता. ओके. आणि जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर किती वेळ अगोदर सांगायची? सर कसं असतं, 2 तास तरी अगोदर द्यावे लागतात. अच्छा, म्हणजे मी जर आज येणार असेल तर आदल्या दिवशी तुम्हाला सांगू शकतो आणि तुम्ही ते सगळं अरेंज करता. आता जर काही नाश्ता बिष्टा असेल तर साधारण 1 तासभर अगोदर सांगू शकतो. ओके. तर आपण जेवणाची ऑर्डर कालच दिलेली आहे. ओके, चल, थँक्यू. तर आता आपण आहोत या कामतवाडीमध्ये. साधारण 1-1.5 किलोमीटर आपल्या बाजारपेठेपासून आतमध्ये. आणि आता आपल्याला एक नवीन पॉईंट बघायला जायचं. चला रे. काय पॉईंटचं नाव? लिंगाची राय. ओके, तिथे भिजायला जायचं आपल्याला. मंदार शेट्टे नाही भिजणार आहे. चला. तर इथे आपण मुख्य बाजारपेठेकडनं असं येतो, साधारण 1.5-2 किलोमीटर. हे आपलं नेचर विला. आणि आपल्याला पुढे जायचं आहे या पॉइंटने. तर इथे आतमध्ये मंदिर आहे, देवलिंगाची राय, ग्रामपंचायत आंबोली, राम मंदिर. वाव,
इथून व्हाळ वाहतोय, पुढे जाऊया आपण. इथे व्हाळावर आपण आंघोळ करू शकतो ना? पाणी जास्त डेप्थ नाही. वरनं येते बघ ना पाणी तिथून. तिथे जागा काय रे? हा तिथे जाऊया. वॉटरफॉल आहे, छोटा मिनी वॉटरफॉल. हे बघा, पाणी असं जातं इथून. भारी भारी आहे रे, छोटे छोटे. आणि आंबोलीला आल्यावर लोनली स्पॉट नाही कोण नाही, आपण प्रायव्हेट फॅमिली आला, त्रास नाही कोणाचा, छान मस्त पैकी. कसं वाटलं? सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व विराज वेटे, प्रतीक स्पोर्ट्स चे ब्रँड अँबॅसेडर, आणि त्यांचे मित्र आलेत. नाव काय झालं तुझं? अरे वा. तर मित्रांनो, जेव्हा पण आपण अशा ठिकाणी येतो त्यावेळेला बरेचसे प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचे आहेत. पाण्याची डेप्थ आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारून या पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटा. इथे तेवढं पाणी डेप्थ नाही आहे, पण प्रवाह बऱ्यापैकी चांगला आहे, पण सेफ आहे. आणि आपल्या हॉटेलला आम्ही सगळी इन्क्वायरी केली आणि त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की या ठिकाणी गर्दी तशी नाही आहे, पण कदाचित शनिवार रविवार गर्दी असेल, पण तुम्ही वीकडेजमध्ये आलात तर तुम्हाला ही गर्दी मिळणार नाही आणि तुमच्या फॅमिली बरोबर तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्कीच एन्जॉय करू शकाल. तर आंबोलीचा पाऊस म्हणजे सुपर धमाल. मालवणवाल्यांनी पावसाला खूपच मिस केलं आणि यावर्षी खूपच पाऊस कमी आहे. गेल्या वर्षीपेक्षा 50% पण पाऊस अजून पडला नाही. आणि आता आम्ही चाललो आहोत रिसॉर्टकडे, म्हणजे होमस्टेकडे आमच्या. चलो चलो. तर मस्त थंडगार बाहेर पाऊस आणि गरमागरम कबाब. चलो स्टार्टर्स. अरे भाई, हा पण सरप्राईज होता. कशी आहे रे टेस्ट? गादीवर फक्त डाग पाडू नका. चांगलं आहे. काय आवडलं तुम्हाला, 65 की कबाब? तुम्हाला? 65 स्मोकी फ्लेवर आहे. अंडा पकोडा. वा. हो आहेत आहेत आहेत, तिथे ठेवलं. भारी भारी. बघा टेस्ट करून. अंडा पकोडा. बेस्ट हा विषय. आतमध्ये अंडा आहे का? अच्छा. तुझा आवडता स्टार्टर्स काय? चिकन 65. ते सोडून सांग रे. तुझी स्पेशल हे पण चांगलं आहे. काय? अंडा अंडा पकोडा. पकोडा. तुला रे काय आवडतं? 65 आवडता काय स्टार्टर? प्रॉन्स रवा फ्राय. बेस्ट इन द वर्ल्ड. 65 की प्रॉन्स रवा फ्राय? प्रॉन्स रवा फ्राय. माका विचार. आपण जेवायला आलो आहोत. काका जेवण पण तुम्हीच बनवता? तू करतो? आणि जर हे किचन आपल्याला वापरायचं असेल तर तुम्ही आलेल्या कस्टमरला वापरायला देतो. मग ते लोक स्वतःचा अन्नधान्य आणून इकडे जेवण बनवू शकतात सगळं करतात. किंवा आपण जर काय दिलं तर तुम्ही बनवून देऊ शकता? आम्ही बनवून देऊ शकतो. ओके, चिकन फ्राय वगैरे आम्ही देऊ शकतो. ओके. आता कसं तुम्हाला कसं? हा हा हा. तर आता आपल्याकडे आहे अंडा करी. काय काय? हे अंड आहे, हा. हे रस्सा आहे अच्छा, चिकन रस्सा. आणि हा सुक्का चिकन. सुक्का चिकन. वाव. बाहेर जबरदस्त पाऊस पडतोय आणि इथे आपण सगळे आस्वाद घेतोय जेवणाचा. आवडलं जेवण?
तुला तर तो रिव्ह्यू दिला, आता आपण घेऊन घेऊ. काय जिरा राईस आहे ना? जेवण मस्त झणझणीत आहे ना? एकदम स्पायसी. भारी, मजा आली. आपल्याकडचं रोजचं जेवण काहीतरी वेगळं खाण्याची संधी आज मिळालेली आहे सगळ्यांना. थंडीत मजा. रोजच्या चिकन पेक्षा काय वेगळं वाटलं का तुला? झणझणीत आहे, मस्त. आवडलं? पावसात खायची मजा येते. त्यांच्याकडे खोबरं कमी वापरतात ना, आपल्याकडे खोबरं भरपूर वापरतो ना आपण. पण आता बघ ना, मी तुझ्या घरी जेव्हा जेवलो ना अमोल, तेव्हा मला तुमची टेस्ट आवडली काय नाही करणार. आमच्यापेक्षा. आपण जेव्हा रोज रोज खाऊन काहीतरी वेगळं खातो तेव्हा आपल्याला नक्कीच चांगलं काहीतरी वेगळी टेस्ट मिळते. तर मित्रांनो, आम्ही तुडुंब जेवलो आहोत. धमाल आली. थंड वातावरण आणि झणझणीत जेवण, खूप धमाल आली. काहीतरी वेगळं खायला आज मिळालेलं आहे. आणि त्याहून सर्वात बेस्ट म्हणजे इकडली सर्व्हिस. जे दादा तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितले, एवढी सुंदर सर्व्हिस देतात ना, त्याच्यासाठी बिग थम्सअप. कारण सर्व्हिस हे खूप महत्त्वाची असते या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा या पर्यटन व्यवसायामध्ये. तर त्याच्यासाठी बिग थम्सअप काकांना. सो आता सकाळी उठून आपण काही इकडले आजूबाजूचे पॉईंट्स एक्सप्लोअर करणार आहोत. ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळतील. तर सकाळी भेटूया. तर आपला नाश्ता आलेला आहे. घावणे, चटणी आणि उसळ. कसं आहे अंकिता? टेस्ट चांगली आहे. उसळ पण चांगली आहे. चला नाश्ता करूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. अमोल व्यवस्थित ना? छानपैकी नाश्ता झालेला आहे आपला. आता आपण पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. नेचर विलाला आता आपण बाय बाय करणार आहोत आणि पुढचे काही पॉईंट करून आपण त्यांच्या बायसन रिसॉर्टला जाणार आहोत. रिसॉर्टमध्ये आज स्टे नाही आहे, पण त्या रिसॉर्टची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे. चला. हे एवढ्या लहान वयात तू काम कशाला करतो रे? थँक्यू. चला बाय. तर आता आपण चाललो आहोत ते कुठे रे? कावळेसाद. आणि इथे जाताना इथे मस्त छानपैकी ऊस लावलेत. ऊसाची शेती आहे संपूर्ण आजूबाजूला. सुंदर. तर आता आपण आलो आहोत कावळेसाद पॉइंटला. इथे पार्किंगची व्यवस्था आहे आणि 10 रुपये पर तिकीट आहे. इकडचा चार्ज आहे ग्रामपंचायती थ्रू किंवा कोणा थ्रू घेतात मला माहिती नाही, पण 10 रुपये चार्ज आहे पर पर्सन. आणि इथे पार्क करून आता आपल्याला पुढे कावळेसाद पॉइंटला जायचं आहे. चला. अजिंक्यगड शेंगा. तर असं हे स्ट्रक्चर आहे. एक्झॅक्टली हे काय आहे मला पण माहिती नाही. आणि हे बघा इथे हा पॉइंट आहे कावळेसाद पॉइंट. हे बघा इथून जो हा वॉटरफॉल खाली पडतो तो रिव्हर्स येतो. धुकं असल्यामुळे आता कळत नाही आहे, पण हे बघा हे पाणी जे रिव्हर्स येते हे वॉटरफॉलचं पाणी येतं आहे, वर येते बघा. हे बघा जबरदस्त ही दरी आहे आणि ते रेलिंग लागलेलं आणि हवा बघा काय सुटली आहे. कसं आहे? हा चल. बघा हे पाणी का बघा कसं रिव्हर्स येतंय वॉटरफॉलचं. वॉटरफॉलचं पाणी रिव्हर्स. आणि इथे पहिल्या मजल्यावर व्ह्यू गॅलरी आहे बघा.
ते देखील तुम्ही येऊ शकता. वरनं तुम्हाला हे सगळे नजारे दिसतील. नाईस. इथून आपल्याला जायचं आहे नांगरतास पॉईंटला. बाहेर खूपच धुकं आहे त्या बाजूला, त्यामुळे आणि नेहमी सदैव पोलीस यंत्रणा इथे तत्पर असते, महाराष्ट्र पोलीस. सो त्यांच्यासाठी देखील बिग थम्सअप. इथे काही दुर्घटना घडू नये त्यासाठी ही सतर्कता बाळगली जाते. चला आता जाऊया ना आता नांगरतास. तर आपण इथे गाडी पार्क करून नांगरतास पॉईंटला आलो. तर असा हा नांगरतास पॉईंट आहे आणि इथे देवस्थान आहे नांगरतास. आपण इथून खाली जायचं आपल्याला. दादा किती रुपये एंट्री आहे? 10 रुपये. ही कोण घेतात? ग्रामपंचायत. चला हळूहळू उतरा बाबू, निसरड आहे. नांगरतास. बघ कसं आहे. हा बघा हा नांगरतास धबधबा. पाणी बघा कसं पडतंय खाली. खतरनाक पॉईंट आहे. आणि इथून पाणी या व्हॅलीमधून, ही बघा ही व्हॅली आहे, दरीमधनं हे पाणी पुढे जातं. तर इथे एक व्ह्यू पॉईंट आहे आणि इथे हे देवस्थान आहे नांगरतास देवस्थान, जागृत देवस्थान आहे. आणि या पॉईंटने देखील आपण इथे फोटोग्राफीसाठी जाऊ शकतो. इथून हा वॉटरफॉल खाली पडतो. आता पुढे जाऊया आपण डायरेक्ट रिसॉर्टला बायसन. तर इथे ह्यांचं हे दुसरं रिसॉर्ट आहे बायसन, जे मेन रोडपासनं म्हणजे एस टी डेपोपासनं हार्डली साधारण 1 किलोमीटर पण आतमध्ये नसेल. आणि हे अजून हिलवर आहे, म्हणजे मेन रोडपासनं हे अजून हिल साईडला आहे आणि मस्त वर टॉप पॉईंट आहे. इथून आता आपण आतमध्ये जाऊया. हे फक्त आपण रिसॉर्ट बघणार आहोत, तुम्ही इथे देखील बुकिंग करू शकता. तर हा त्यांचा कॉमन एरिया आहे आणि आता रूममध्ये काही गेस्ट आहेत त्यामुळे दाखवता येणार नाही, पण इथून ही व्ह्यू गॅलरी आहे. हे बघा आजूबाजूचा परिसर बघा, सुंदर ना. आणि इथून या रूमकडे जाऊया. स्वच्छ रूम. रूममध्ये पण सगळ्या फॅसिलिटीज त्यांनी दिलेल्या आहेत. आणि हे बघा उघडत नाही, काय बंद आहे. इथून व्ह्यू बघा, नाईस. कसं वाटलं हे? हे पण सुंदर आहे ना. वरनं पण व्ह्यू बघूया ना कसा आहे. हा इथे धुकं आतमध्ये येत असल्यामुळे थोडं असं. आणि वर देखील रूम्स आहेत. क्लास, नाईस. सगळ्या रूम्स सेल्फ कंटेंट आहेत. आणि इथून देखील यांना गॅलरी आहे वाटतं. नाईस. वाव, प्रायव्हेट गॅलरी, लवली. थांबा रे, हरी हरी व्ह्यू. तर मित्रांनो, आंबोलीला आल्यानंतर आम्ही मस्त मजा धमाल केली. 2 दिवस आम्ही एन्जॉय केलं. आपण नेचर विलामध्ये स्टे केलेला. सो नेचर विलाचं बायसन रिसॉर्ट देखील आहे, ते देखील मी तुम्हाला आता दाखवलं.
तुम्हाला दोन्हीकडे जर बुकिंग करायचं असेल तर त्याचा नंबर आपण बुकिंग नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हिडिओमध्ये देखील आलेला आहे. आंबोलीमध्ये फिरण्यासारखं अजून काही पर्यटन स्थळं आहेत, जसे हिरण्यकेशी मंदिर आहे आणि काही हिडन वॉटरफॉल्स देखील आहेत. तर तिथे देखील तुम्ही भेट देऊ शकता. आपल्या मित्रपरिवारासह, आपल्या कुटुंबासह 2 दिवस आंबोलीमध्ये एन्जॉय करू शकता. जर तुम्ही वीकडेजला आलात तर आणखीन खूप छान आहे, कारण का वीकडेजमध्ये तितकीशी गर्दी नसते, कारण विकेंडला आता वर्षा पर्यटन चालू असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी असते. सो वेल इन ॲडव्हान्स तुम्ही हॉटेलचं बुकिंग करा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.